श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 37 इंद्रजिताचा निकुंविला प्रवेश या अध्यायातील राहिलेला भाग म्हणजेच साधकाचे दृष्टीने पाहू हा भाग आज आपण पाहणार आहोत. ओम श्रीराम. साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील या युद्धभूमीवर आता ते गर्विष्ठ मन म्हणजेच इंद्रजित विनाशाच्या भयाने सूक्ष्म अशा आपल्याच मनपणाच्या गुप्त स्थानात जाऊन बसते व तिथे मग आपल्या संकल्पाने एका अघोरी वामशक्तीच्या निर्मितीची तयारी करते. इकडे युद्धभूमीवर तो विवेक म्हणजेच विभीषण आपल्या विवेकाने हे सर्व जाणतो व आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंना म्हणजेच श्रीरामांना सर्व काही संवेदित करतो व गर्विष्ठ मनाला ही अघोरी वामशक्ती प्राप्त होऊ न देण्याचे सूचित करतो व असे न झाल्यास त्या गर्विष्ठ मनाचा नाश करणे अवघड होऊन जाईल. मग ते आत्मस्वरूप सद्गुरू आपल्या दिव्य मनाला म्हणजेच लक्ष्मणाला आदेश देतात की त्या गर्विष्ठ मनाला ती अघोरी वामशक्ती प्राप्त होऊ न देण्याकरिता त्याच्या संकल्पांचा विध्वंस करा व त्या गर्विष्ठ मनाच्या मनपणाचे जे गुप्त स्थान व त्याच्या संकल्पाविषयीचे समग्र ज्ञान त्या विवेकास आहे, तेव्हा विवेकास या कार्यात सतत सोबत ठेवावे. तसेच विवेकाच्या रक्षणाकरिता प्राणास म्हणजेच हनुमंतास सोबत असू द्यावे. मग ते तिघेजण त्या गर्विष्ठ मनाच्या सूक्ष्म अशा मनपणाच्या गुप्त स्थानावर येतात व ते गर्विष्ठ मन ती अघोरी वामशक्ती प्राप्त करण्याकरिता ज्या संकल्पांचा प्रयोग करत असते त्या संकल्पांचाच विध्वंस तो प्राण आणि ते दिव्य मन करते. आता आपण थोडक्यात या साधकाच्या दृष्टीने याचा आपण सार पाहू. इथे कथेमध्ये आपण पाहिले मागच्या भागात की विभीषण जेव्हा हनुमंताने इंद्रजितावर प्रहार केल्यामुळे तो मरणाच्या भीतीने का गुप्त गुहेत जाऊन बसतो. तिथे एक यज्ञशाळा पेटवून एक मायावी रथाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं विभीषणाला समजतं. विभीषण मग श्रीरामांना जाऊन सांगतो. श्रीराम मग लक्ष्मणाला आदेश देतात की त्याच्या त्या यज्ञाचा विध्वंस करा, त्याला ती रथ निर्मिती होऊ देऊ नका. आणि तिथल्या सगळ्या गुप्त स्थानांची माहिती विभीषणाला आहे, त्यामुळे विभीषणाला सोबत घेऊन जा आणि विभीषणाच्या रक्षणाकरता हनुमंतांना घेऊन जा. हे सगळेजण तिघेजण तिथे त्यांच्या वानरसेनेसहित पोहोचतात आणि त्या यज्ञाचा विध्वंस करतात. हे आपण मागच्या भागात पाहिलं. ही कथा या अध्यायामधील ही कथा. आता हे साधकाच्या दृष्टीने कसं, तर त्या साधकाच्या अंतरंगातील हे युद्धभूमी आहे. ते पहा, खरंच आपण सूक्ष्म अभ्यास करत नाही केला तर आपल्या लक्षात येईल की इथे ते गर्विष्ठ मन त्याचं अस्तित्व संपेल
म्हणून ते त्याच्याच आतमध्ये जाऊन बसतं. आता ही थोडीशी गोष्ट अवघड आहे, पण जर आपण नीट आपल्या मनाचं नीट निरीक्षण केलं ना, तर आपल्या कधीतरी लक्षात येईल बघा, की आपल्या गर्विष्ठ मनाचं, म्हणजे आपलं हे मन शुद्ध नसतं, गर्विष्ठ असतं किंवा अहंकारी असतं. ह्या मनाकडनं जर काही चूक झाली ना, नीट निरीक्षण करायचं ज्याने त्याने आपापलं. म्हणजे आपल्याकडनं अशी काही गर्विष्ठपणात अहंकारात चूक झाली ना, तर ते आपल्या मनाच्या लक्षात येते, परंतु आपलं मन ते मान्य करत नाही आणि मी ते काही केलंच नाही असं म्हणून ते बाजूला जातं. मग ते कोणाला तरी समोर करतं, म्हणजे बुद्धीला समोर करतं, विवेकाला समोर करतं, प्राणाला मी केलं नाही, हे यांनी केले. नीट आपण आपलंच निरीक्षण करायचं असतं. अर्थात तिथं होतं काय आपल्या का लक्षात येत नाही माहिती आहे का? कारण ते जेव्हा दुसऱ्यांना समोर करतो ना, तो विवेक कोणाचा असतो? माझा. ती बुद्धी कोणाची असते? माझी. तो प्राण कोणाचा असतो? माझा. तो जीव कोणाचा असतो? माझा. पण ते मन बाजूला होतं, नंतर मी केलं नाही, हे त्यांनी केले. म्हणजेच ते त्याच्या मनपणाच्या गुहेत जाऊन लपून बसतं. हे आपण आपलं निरीक्षण करा, आपल्याला नक्कीच हे पाहावयास मिळेल, 100% पाहावयास मिळेल. आणि मग ते तिथं ते जेव्हा दुसऱ्यावर असं लोटतं ना, मी केलं नाही, तेव्हा ते तिथं पुढचं प्लॅनिंग करायला सुरुवात करतं, की आता ही गोष्ट मी करायला गेलो, त्यात मला यश आलं नाही, मी आता लपून बसलो आहे, आणि मग वेगळ्या काहीतरी क्लुप्त्या निर्माण करायचं असतं त्याला. आणि त्यालाच इथे अघोरी वामशक्तीची प्राप्तीसाठी तो अघोरी यज्ञ करण्याचा प्रयत्न करतो किंवा संकल्प निर्माण करतो. आता बघा, तो जेव्हा अशी आणखी काहीतरी वेगळी गोष्ट करायची असते ना, तेव्हा त्याचे तिथं संकल्प सुरू होतात. संकल्पाचं काम कोणाचं असतं? मनाचं, ह्या गर्विष्ठ मनाचं असतं. आणि त्या संकल्पाच्या माध्यमातून, त्या संकल्पाच्या सहाय्याने तो पुढच्या वाईट गोष्टींची निर्मिती करतो. आता हे कसं बघा, समजा माझ्याकडनं एखादी चूक झाली आहे, माझ्याच अंतरंगातील महत्त्वाच्या किंवा आत्म्याच्या लक्षात येतं किंवा शिवाच्या लक्षात येतं किंवा माझ्या जीवाच्या लक्षात येतं, तेव्हा हे मन काय म्हणतं? मी केलं नाही, हे दुसऱ्यावर ढकलतं. पण त्यानंतर ते जेव्हा असं काही करायला घेतं ना, तेव्हा तिथं शक्ती कुठली असते? संकल्प शक्ती असते ना. म्हणजे तू क्लुप्त्या, आयडिया, कल्पना म्हणजे संकल्प. ते संकल्प करतं, हां आता काय करावं बरं, हां मग आता असं केल्यानंतर असं होईल. हा संकल्परूपी यज्ञ आहे. आणि त्या यज्ञातून ती वामशक्ती तो ते गर्विष्ठ मन निर्माण करायचा प्रयत्न करतं. कथेमध्ये इंद्रजित गुहेत लपून जाऊन यज्ञातून ती मायावी रथाची निर्मिती करतो. साधकाच्या दृष्टीने गर्विष्ठ मन जेव्हा चुकतं, ती चूक दुसऱ्यावर सोपून मोकळं होतं आणि त्याच्याच आत शिरतं, लपून बसतं आणि तिथे संकल्पाने नवीन गोष्टी निर्माण करण्याची तयारी करतं. आता मग तिथे हे गोष्ट आत्मस्वरूप सद्गुरूंच्या आणि दिव्य मनाच्या लक्षात येते. तेव्हा आत्मस्वरूप सद्गुरू दिव्य मनाला आदेश देतात की त्या गर्विष्ठ मनाच्या त्या संकल्पांचा विध्वंस कर, म्हणजे ते काहीही वाईट गोष्ट निर्मिती करू शकत नाही. आता इथे परत एक प्रश्न असा आहे, आत्मस्वरूप आपल्याकडे आहेच आहे, आपण आत्मा आहे म्हणूनच आपण जिवंत आहे, पण आपल्या ठिकाणी दिव्य मन असतं का? हो असतं. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी हे दिव्य मन असतं, परंतु ते कार्यान्वित नसतं. कारण त्याला कार्यान्वित होण्यासाठी आपण संदेश देत नाही. आपण सतत अशुद्ध प्राणाच्या, अशुद्ध बुद्धीच्या, अशुद्ध मनाच्या, या अहंकाराच्या यांच्या अखत्यारीत कामं करत असतो. आपलं दिव्य मन समोर कधी येतच नाही, येऊच देत नाही, येऊ शकत नाही. कारण दिव्य मनाला समोर येण्यासाठी हे घटक शुद्ध झाले पाहिजेत. मग आता इथे समोर कसं आले तर आणि दिव्य मन कोणाचं असतं? आपल्या आत्म्याचं असतं. दिव्य मन हे आपल्या आत्म्याचं असतं. आता बघा, कथेमध्ये दिव्य मनाला आपण काय म्हटले? लक्ष्मण. आणि आत्मस्वरूप सद्गुरूंना काय म्हटले? श्रीराम. श्रीराम आणि लक्ष्मण हे काय आहेत? एक प्रकारे लक्ष्मण हा श्रीरामाचा अंशच आहे ना, आणि श्रीराम हे आत्मस्वरूप आहे. तसं आपल्या ठिकाणी आत्मस्वरूप श्रीराम म्हणजे आत्मा, आणि त्याचंच अंश हे दिव्य मन असतं. आणि ते दिव्य मन कार्यान्वित केव्हा होतं? जेव्हा आपला प्राण शुद्ध होतो, मन शुद्ध होतं, तरी मनातला एक भाग
तोच गर्विष्ठ मन, तो अशुद्ध असतो. मग तिथे कार्य करण्यासाठी प्राणाच्या शक्तीने आत्मा सांगतो की दिव्य मना तू त्या मनाचं, कारण दिव्य मन मनाचंच जी पडछाया आहे ते गर्विष्ठ मन आहे. म्हणजेच अज्ञान, अंधकार, तमोमयता हा जो भाग, ह्या भागाला जे मन काम करतं ना ते म्हणजे गर्विष्ठ मन. आणि सत्य, ज्ञान, प्रकाश, आत्मस्वरूप हे जे कार्य करतं ते दिव्य मन. मग त्या दिव्य मनानेच गर्विष्ठ मनाचा संकल्पाचा नाश होऊ शकते. तिथे प्राणसुद्धा त्याचा नाश करू शकत नाही. मात्र प्राणाला सोबत का ठेवायचं, तर त्या दिव्य मनाला तो जो आत्मविवेक लागतो, तो आत्मविवेक त्या दिव्य मनासोबत आहे ना. कारण आत्मविवेक नसेल तर दिव्य मन या गर्विष्ठ मनाच्या संकल्पांचा विनाश करू शकत नाही. मग आत्मविवेकाच्या रक्षणाकरता प्राण हवा आहे. आत्मविवेक हा फक्त विवेक करतो ना, सुचवतो, सांगतो असं करा, परंतु त्याचं रक्षण करणं हे खूप गरजेचं असतं. आपल्याकडनं हेच होतं. आपल्याकडनं आपला जो आत्मविवेक येतो पण बाजूला सरकतो, कारण आपण त्या आत्मविवेकाकडे लक्ष देत नाही. का देत नाही, तर आपला प्राण शुद्ध झालेला नसतो, आपलं मन गर्विष्ठ असतं. मग तो विवेक लुप्त होतो किंवा तो आत्मविवेक न राहता अहंकाराचा विवेक होतो, गर्विष्ठ मनाचा विवेक होतो. आणि म्हणून आत्मविवेकाच्या रक्षणाकरता तिथे कोणाची गरज आहे, शुद्ध चैतन्यमय बलवान झालेल्या प्राणाची. कथेमध्ये बिभीषणाच्या रक्षणासाठी हनुमंताला पाठवण्यात आले. बिभीषण म्हणजेच साधकाच्या दृष्टीने आत्मविवेक आणि हनुमंत म्हणजेच प्राण. म्हणजे प्राण हा विवेकाचं रक्षण करतो आणि विवेक दिव्य मनाला संदेश देत राहतो, विवेक देत राहतो, माहिती देत राहतो, मार्गदर्शन देत राहतो. आणि मग ते दिव्य मन या गर्विष्ठ मनाच्या सगळ्या संकल्पांचा विध्वंस करतं. तेव्हा साधक ऊर्ध्वगतीकडे झेप घेतो. कारण गर्विष्ठ मन संपलं, पुढे मग अशुद्ध अहंकार संपेल, हव्यास संपलेला आहे, त्यांची बरीचशी वामशक्ती संपलेली आहे, परंतु अजून हे गर्विष्ठ मन आहे, अस्तित्वात आहे, अशुद्ध अहंकार अस्तित्व आहे. असं करत एका एका घटकाला शुद्ध करत किंवा त्यांचा विनाश करत पुढे प्रवास करावा लागतो. तर इथे म्हणून आत्म्याने, आत्मस्वरूप सद्गुरूंनी विवेकाच्या रक्षणासाठी प्राणाला सोबत दिले आणि दिव्य मनाला सांगितलं की तुझंच जे अंधारातलं, अज्ञानातलं जो भाग आहे, पडद्यामागचा जो भाग आहे ते आहे गर्विष्ठ मन. तर तू आता जाऊन त्याच्या संकल्पांचा विनाश कर. आपल्या ठिकाणी जर असं हे आता हे गर्विष्ठ मन चुकीच्या, पापात्मक, वासनात्मक, हव्यासात्मक, लोभात्मक ह्या ज्या गोष्टींचं संकल्प आपल्या अंतरंगामध्ये निर्माण करतं ना, त्याला संपवण्याचं काम हे दिव्य मन करतं. आपल्या ठिकाणी अशा सगळ्या गोष्टी आहेत. आपण जर त्या ठिकाणी विवेकाचा, शुद्ध विवेकाचा, आत्मविवेकाचा आणि दिव्य मनाचा आधार घेतला आणि या शुद्ध झालेल्या प्राणाचा आधार घेतला, तर हे गर्विष्ठ मन आपल्या ठिकाणचं हे जे पापी मन आहे, जे विकार वासनात आपल्याला अडकवत राहतं, त्याचा विनाश होऊ शकतो. हेच इथलं रहस्य आहे. आणि त्या अंधकारमय, पडद्यामागच्या, वाममय, पापात्मक, गर्विष्ठ मनाच्या स्थानावर कोण जाऊ शकतं, तर दिव्य मनच जाऊ शकतं. मात्र दिव्य मनाला मार्गदर्शन कोण करू शकतं, तर आत्मविवेक. आणि आत्मविवेक शाबूत ठेवण्याचं काम कोण करू शकतं, तर हा शुद्ध आणि चैतन्यमय झालेला प्राण. आता पहा, मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आपल्या अंतरंगात ह्या सगळ्या गोष्टी शोधाव्यात आणि विचार करावा की आपण जेव्हा पापात्मक, वासनात्मक कृती करायला घेतो त्याच्या अगोदर आपल्याकडून संकल्पच होतो. संकल्पाशिवाय कुठलीही कृती होत नाही. साधं मला पाणी प्यायचं आहे, आधी मनात संकल्प येतो, मला तहान लागली, तेव्हा आपण पाणी पितो. मला जेवण करायचं आहे, आधी संकल्प येतो, मला भूक लागली, मी डोळ्यांनी पाहतो, हां मला हे पाहायचं आहे, आधी संकल्प नंतर कृती. म्हणून या वाईट संकल्प कोण करतो, तर हे गर्विष्ठ मन.
त्याला संपवण्याचं काम आपल्या ठिकाणचं दिव्य मन किंवा शुद्ध मन, चैतन्यमय मन, ईश्वराची संपर्क झालेलं मनच करू शकतं. म्हणून आपण या दिव्य मनाची, आत्मविवेकाची, शुद्ध प्राणाची वाढ करत राहिली म्हणजेच आपण अखंड ईश्वराच्या अनुसंधानात, सद्गुरूंच्या अनुसंधानात, आपली गुरुप्रणित साधनेत, नामस्मरणात, पूजा, जे जे काय आपल्याला शुद्ध करता येईल ते शुद्ध गोष्टी करून या अशुद्ध गोष्टींना कमी कमी करत गेलं पाहिजे. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.